टीव्ही युनिट करायचं की नाही याला घेऊन ना आमचं खूप कन्फ्युजन होतं, कारण आमचा टेबल हा एवढा सुंदर होता आणि जर टीव्ही युनिट केलं तर तो टेबल आम्हाला काढून टाकावा लागला असता. तर त्यामुळे आम्ही ते पेंडिंगवरच ठेवलं होतं. ठीक आहे, असंच सुंदर दिसतं कमीत कमी म्हणून एवढा दिवस असंच ठेवलं होतं. पण माणसाच्या इच्छा कसं, स्वतःचं घर म्हणलं की त्याला कसं डेकोरेट करू कसं नाही हे सारखं आपलं चालूच असतं. आता सोफा आल्यावर माझा विचार चालला होता की या वॉलला एकदा काहीतरी केलं की मग हा आपला म्हणजे जो लिव्हिंग रूमचा हॉलचा लुक आहे तो एक कंप्लीट होईल. मग आमचं चाललेलं की इथे आपण वॉलपेपर लावू आणि काल ना बिलकुलच प्लॅन नव्हता. आम्ही असंच मिस्टर DIYला गेलो होतो. तिथं बरेच वॉलपेपर होते आणि त्यामध्ये ना हे आम्हाला छान वाटलं, तर मला चला घेऊन जाऊया, ॲटलिस्ट ट्राय तर करून बघूया कसं वाटेल काय नाही ते. आणि त्यानंतर जवळजवळ 10 वाजता आम्ही ही वॉलपेपर लावायची प्रोसेस सुरू केली होती आणि जेवढं हे दिसायला सोपं वाटतं ना तेवढं बिलकुल सोपं नाहीये. सगळं करत करत आम्हाला 2 वाजले. सगळी व्यवस्थित क्लिनिंग केली आणि वॉलपेपर थोडंसं कमी पडलं होतं, पण ते टीव्हीच्या मागे लपून गेलं त्यामुळे ते ॲडजस्ट झालं. आणि आता बघा ही टीव्ही युनिटची वॉल कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा जो वॉलपेपरचा कलर आहे ना थोडासा असा पिस्ता त्यामध्ये गोल्डन, ते आमच्या जे हॉलची थीम आहे त्यामध्ये एकदम छान मर्ज झाले आणि असं वेगळं पण बल्की असं काही वाटत नाही, एकदम सटल छान लुक आलाय. तर हा आहे हॉलचा कम्प्लीट लुक. बघा कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा मला. आणि इथे ना मला एक या कॉर्नरला ट्री किंवा लॅम्प ऍड करायची इच्छा आहे, तर बघू ते कधी होते. तर बाकी आता तर हे एकदम सुंदर दिसत आहे आणि हे वॉलपेपर जसं डोळ्याला दिसत आहे तसं मोबाईलमध्ये एवढं सुंदर दिसत नाही, आय मीन त्याचा कलर. चला बाय.